नमस्कार मंडळी. आज नॉनव्हेजमध्ये काहीतरी वेगळं खायची इच्छा झाली आणि नॉनव्हेज म्हटलं की चिकन आणि चिकन म्हटलं की चिकन पासून आपण बरेच पदार्थ करतो. तर आज मी एक वेगळा असा पदार्थ केलेला आहे. तर मी बनवला आहे स्टफ चिकन नान. ही रेसिपी ना करायला अगदी सोपी आहे, पण नेहमीचे जे पराठे किंवा नान असतात तसे तसे नाहीये. अगदी वेगळ्या पद्धतीने आणि अप्रतिम लागणारे हे स्टफ चिकन नान आहे. आणि चिकन जर तुम्ही खात नसाल तर याऐवजी तुम्ही यामध्ये काय स्टफिंग भरू शकता हे पण मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि आजची जी ही रेसिपी आहे ती आपण OTG मध्ये करत आहोत. जर तुमच्याकडे OTG नसेल, एअर फ्रायर असेल तर तुम्ही एअर फ्रायर मध्ये करू शकता किंवा तेही नसेल तर तव्यावर पण करू शकता, तव्यावर पण करू शकता. आणि ती कशी करायची हे पण मी या व्हिडिओमध्येच सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला, तर आजच्या स्टफ चिकन नानच्या रेसिपीला सुरुवात करूया. आणि अशाच नवनवीन रेसिपी जाणून घ्यायच्या असेल तर मेजवानी बाय सोनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ पण तुम्हाला आवडणारच आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक पण करा. चला, रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सगळ्यात आधी आपण नान करण्यासाठीचं जे डो आहे, जी कणिक आहे ती मळून घेऊ. तर त्यासाठी इथे 1 टेबलस्पून साखर घेतली. यामध्ये अर्धा कप कोमट पाणी घ्यायचं आहे. हे थोडं कोमटपेक्षा जास्त गरम आहे आणि आता याला ही साखर विरघळतपर्यंत याला हलवून घेऊ. तर हे हलवताना ना थोडं पाणी थंड होतं, म्हणून मी थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे. आता हे पाणी छान कोमट आहे. आता यामध्ये 1.5 टीस्पून इतकं ईस्ट घालू. तर हे ॲक्टिव्ह इन्स्टंट ईस्ट आहे, हे घातलेलं आहे. आणि आता याला आपण एक 10 मिनिटं बाजूला ठेवू. तर हे ईस्ट ॲक्टिवेट होण्यासाठी एक 10 मिनिटं लागतात. तर हे बघा, 10 मिनिटानंतर आपलं हे जे ईस्ट आहे ते ॲक्टिवेट झालेलं आहे. असे बबल्स फॉर्म झालेले आहे. जर असे बबल्स फॉर्म झाले नाही तर ॲक्टिव्ह झालेलं नाही असं समजायचं. आणि जे आपलं ईस्ट आहे ते जुनं असेल ना तर असं होत नाही. म्हणून नवीन फ्रेश किंवा एक महिना आधीचं वगैरे असेल, 1-2 महिन्या आधीचं असेल ना तर ते तुम्ही वापरा. जास्त दिवसाचं असेल तर ते वापरू नका, कारण त्याचा रिझल्ट चांगला येत नाही. तर असं छान बबल्स आले की याचा अर्थ समजायचा आपला जो नान आहे, आज आपण नान बनवणार आहोत, तर हे नान पण छान फ्लफी किंवा कुठलंही ब्रेड वगैरे जेव्हा आपण बनवतो ते छान फ्लफी वगैरे होणार. तर ही महत्वाची टिप आहे, नक्की लक्षात ठेवा. आता इथे मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आजचे हे जे आपण नान आहे ते गव्हाच्या पिठाचे बनवलेले आहे. हेल्दी आहे, अजिबात मैदा वगैरे न वापरता. आता या पिठामध्ये हे जे आपण ईस्टचं पाणी आहे हे घालून घेऊ आणि छान मळून घेऊ. तर खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही, असं थोडं सेमी घट्ट मळून घ्यायची. तर अशी कणिक मळून घेतलेली आहे. वरून थोडंसं तेल लावलं, छान एकसारखं केलं, गोळा केलं आणि थोडंसं ना जास्त मळून घ्यायचं, थोडं स्ट्रेच करून घ्यायचं, म्हणजे छान बबल्स येतात. आणि जेव्हा आपण ब्रेड बनवतो किंवा नान बनवतो तर तेव्हा छान त्याला जाळी येते. तर थोडं स्ट्रेच करून घ्यायचं. इथे तो माझा व्हिडिओ ना स्किप झालेला आहे, म्हणजे तेव्हा कॅमेरा बंद झाला, मोबाईल बंद झाला त्याच्यामुळे. तर थोडं स्ट्रेच करा, त्यानंतर त्याला टक करा, मग एकसारखा असा गोळा तयार करा आणि त्यानंतर याला झाकून 1-2 तासासाठी बाजूला ठेवून द्या प्रूफिंगसाठी. तर आपण ते बाजूला ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत आता यामधलं जे स्टफिंग आहे ते तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं, 1 ते 2 टेबलस्पून तेल घेतलं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरलेला घातला. कांदा छान परतून झाल्यानंतर अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. ती पण 1-2 मिनिटं परतवून झाल्यानंतर यामध्ये सगळे सुके मसाले घालायचे, ज्यामध्ये हळद, तिखट, मीठ, धणे जिरे पूड आणि थोडंसं तुमच्याकडे किचन किंग मसाला किंवा चिकन मसाला वगैरे असेल ना, चिकन करी मसाला वगैरे, तो पण यामध्ये घालू शकता. अप्रतिम चव येते. त्यानंतर इथे मी 1/2 किलो चिकन ब्रेस्टचे तुकडे करून घेतले आहे, म्हणजे काय म्हणते, किमा घेतलेला आहे, चिकन किमा घेतलेला आहे, तो यामध्ये घालायचा आणि याला छान पूर्णपणे शिजतपर्यंत शिजवून घेऊ. तर एक 10 ते 15 मिनिटं लागतात. थोडा वेळ मी झाकून ठेवलं होतं, म्हणजे यातलं जे पाणी सुटतं, या पाण्यामध्ये हे चिकन चांगलं शिजतं. लगेच सुरुवातीलाच याला ड्राय करू नका, नाही तर चिकन आतून शिजत नाही. तर झाकून एक 5 ते 6 मिनिटाला शिजवून घेतलं. हे चिकन चांगलं शिजलं की त्यानंतर गॅस लो टू मिडियम ठेवायचा आणि न झाकता यातलं सगळं पाणी सुकवून घ्यायचं.
तर छान असं ड्राय आपलं हे स्टफिंग तयार करून घ्यायचं. आता हे आपण तयार झालेलं आहे आपलं हे स्टफिंग. आता यामध्ये थोडा मी असा मोठा मोठा कापून घेतलेला कांदा घातलेला आहे. म्हणजे खूप बारीक नाही चिरायचा, खूप मोठा पण नाही चिरायचा, थोडा मीडियम साईजचा चिरायचा. आणि थोडी कोथिंबीर घातली. मिक्स करू. आता यामध्ये ना तुम्ही चीज पण घालू शकता. तर मी 2 नान जे आहे ते विदाऊट चीजचे केले आणि 1 नान जो आहे तो चीज घालून केला. तर पूर्ण स्टफिंग मध्ये मी चीज नाही वापरलेला आहे. आणि सगळ्याच नानमध्ये जर तुम्हाला चीज घालायचं असेल तर तुम्ही या स्टेजलाच पूर्ण चीज घालून घेऊ शकता. तर आता आपलं हे छान मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण नान करायला. तर हे बघा, जे आपण डो तयार करायला ठेवलेलं होतं, त्याला प्रूफिंगसाठी ठेवलेलं होतं, इथे 2 तास झालेली आहे. मस्त एअर फॉर्मेशन झालेलं आहे. तर याची हवा काढून घ्यायची, पंच करायचं आणि थोडंसं कोरडं पीठ लावून याला परत एकदा छान मळून घ्यायचं. आता मळून झाल्यानंतर याचा असा मोठा गोळा तयार करायचा आणि याचे 4 भाग मी इथे केलेले आहे. तर इथे मी 3 पराठा करून घेतला, म्हणजे 3 नान करून घेतले आणि एक जो डो आहे ना त्याचा मी पिझ्झा तयार करून घेतला, कारण स्टफिंग तेवढंच झालेलं आहे. तर पाव किलो चिकन मध्ये इतकं स्टफिंग झालं की त्यामध्ये 3 नान आपले तयार झालेले आहे. तर मग एक जो पोर्शन होता डोचा, तर त्याचं मी पिझ्झा तयार करून घेतला. तर हे बघा, नेहमीच्या पोळीसारखं आपण हे लाटून घेतलं. यामध्ये आता आपण हे स्टफिंग भरू. स्टफिंग भरपूर भरायचं आहे. तर मी पाव किलो चिकनच्या या स्टफिंग मध्ये फक्त 3 नान तयार केले. इतपत चांगलं बऱ्यापैकी स्टफिंग भरायचं आणि त्यानंतर याला छान असं पॅक करून हातानेच करून घ्यायचं आहे, म्हणजे प्रेस करून घ्यायचं आहे. तुम्ही हलक्या हाताने याला लाटून पण घेऊ शकता, पण लाटल्यानंतर ना कधी कधी तुटण्याची शक्यता असते. तर म्हणूनच लाटू नका. आता हे जे डो असतं तो थोडंसं असं पातळ असतं, त्याच्यामुळे हाताने असं प्रेस केलं की छान प्रेस होतं. आणि आपण नान बनवतोय, आपण पराठा नाही, त्याच्यामुळे थोडासा जाडसर ठेवायचा. आणि मस्त असा हा पराठा आपला छान असा लाटून झालेला आहे. मी हातानेच प्रेस करून घेतलेला आहे. आणि या ट्रे मध्ये थोडंसं पीठ घातलं किंवा तुमच्याकडे कुठलाही बटर पेपर वगैरे असेल तर बटर पेपर टाकून घेऊ शकता आणि त्यानंतर हे त्यावरती नान ठेवायचे आहे. थोडं मी परत प्रेस करून घेतलं. याला कट मारून घ्यायचं, जसं इथे मी दाखवत आहे अगदी त्या पद्धतीने. त्यानंतर याला एक अंड मी फेटून घेतलं आणि ते ब्रश करून घेतलं. त्याच्याने या नानचा जो वरचा रंग आहे ना तो खूप छान येतो. तुम्ही सुरुवातीला बघितला असालच. आणि आता यावर थोडेसे कलौंजी घालू शकता किंवा काळे तीळ घालू शकता. मी इथे काळे तीळ घातलेले आहे, थोडी कोथिंबीर घातलेली आहे. आणि आता याला आपण मस्त बेक करून घेऊ. तर मी 180 डिग्री वरती एक 10 ते 15 मिनिटं बेक केलेलं आहे. सुरुवातीला 10 मिनिटं बेक करा, बघा कसं झालेलं आहे, खालून व्यवस्थित शिजला आहे का. आणि दोन्ही रॉड मी सुरू केलेले आहे. तर इथे 10-12 मिनिटामध्ये माझं हे नान तयार झाला आहे. तर हे स्टफ चिकन नान तयार आहे. तुम्ही बघू शकता, मस्त दिसतंय. वरून छान असं बटर स्प्रेड करून घ्यायचं, जसं मी इथे करत आहे, आणि ब्रश करून घ्यायचं म्हणजेच. आणि आपले हे नान रेडी आहे. आता हे सर्व करायचे. हे तुम्ही असेच खाऊ शकता, दही सोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो केचप सोबत खाऊ शकता. खूप छान लागतं. याला मी कट करून दाखवते. तर हे बघा, या पद्धतीने मस्त आतलं जे स्टफिंग आहे ते मस्त दिसत आहे. बघूनच आलं ना तोंडाला पाणी. तर एकदा नक्की ट्राय करा. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की जर तुमच्याकडे ओटीजी नसेल, ओव्हन नसेल तर तुम्ही एअर फ्रायर मध्ये करू शकता, किंवा जर तुमच्याकडे तेही नसेल तर हे तुम्ही तव्यावर सुद्धा करू शकता. तव्यावरती हे घालायचं, त्यानंतर एका वाटीमध्ये थोडंसं पाणी ठेवायचं आणि ती वाटी तव्यावर ठेवायची आणि त्याची वाफ तयार होते. त्या वाफेमध्ये हा नान मस्त शिजतो. कमी गॅसवर, अगदी कमी गॅसवरती 5 ते 7 मिनिटं किंवा जास्तीत जास्त 10 मिनिटं हे नान करून घ्यायचे, शिजवून घ्यायचे. तर मस्त आपले हे नान तयार होतात. एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत सोमवारी दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.